तुम्ही ही गोष्ट ऐकून तर असाल ना की उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त मदत होते, पण ती कशी करायची ह्याबद्दलची आजची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। हो, हे खरं आहे की उन्हाळ्यामध्ये वजन खूप लवकर कमी होते। जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उत्सुक असाल किंवा तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उन्हाळा हे एक वरदान आहे, हे नेहमी समजून घ्या। ठीक आहे, तर उन्हाळ्यात वजन कसं कमी होते तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला तहान खूप लागते आणि आपण पाणी खूप जास्त पित असतो, त्यामुळे आपलं वजन लवकर कमी होत असते, कारण की पाण्याचं प्रमाण जे आहे ते शरीरामध्ये जास्त वाढते। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या शरीरामध्ये भरपूरसे असे थंड पदार्थ खाण्याचा प्रयत्न, पण त्याच्यामध्ये आईस्क्रीम येत नाही हेही लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही जसं उन्हाळ्यामध्ये लस्सी पित आहात, ताक पित आहात, दही खात आहात, या गोष्टी तुम्हाला बरोबर ऑटोमॅटिक वेट लॉस जर्नीकडे घेऊन जात असतात। तर आपण आज बघूया की उन्हाळ्यामध्ये तुम्ही आणखीन कुठल्या पद्धती वापरून तुमचं वजन कमी करू शकतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे सगळ्यांनी ऐकलेली असेल आणि ती म्हणजे कॅलरी बर्न। यानी वजन लवकर कमी होते। उन्हाळ्यामध्ये तुम्ही जसे चालतायत किंवा योगा करतात, ऍक्टिव्हिटी करतात, तर तुम्हाला बऱ्यापैकी लवकर घाम येतोय आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये या ऍक्टिव्हिटीजसाठी खूप लवकर ऍक्टिव्ह होतात। म्हणजे जसं थंडीच्या दिवसांमध्ये सकाळ झालेली आहे पण बिलकुल ब्लँकेटमधून निघायची इच्छा नाही होत आणि आपण भरपूर वेळ झोपण्याचा विचार करत असतो, तसंच आपण उन्हाळ्यामध्ये बघितलं तर सकाळी जाग आल्यावर आपण बऱ्यापैकी फ्रेश फील करतो आणि आपण लवकर उठण्याचा विचार चांगल्या पद्धतीने करत असतो। म्हणून उन्हाळ्यामध्ये सर्वात प्लस पॉइंट हा आहे की तुम्ही सकाळी लवकर उठून फिरायला जर गेलात तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण की थंडीमध्ये आपण त्या गोष्टी किंवा तशी रिस्क आपण घेत नसतो, तर उन्हाळ्यामध्ये हा तुम्हाला एक चांगला फायदा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला स्वतःहून आपल्याला असं वाटत असते की चला आता आपण थंड ताक पिऊया, आपण थंड लस्सी पिऊया, आपण दह्याचं सेवन करूया, ह्या गोष्टी कैरीचं पन्ह गुळ घालून ह्या गोष्टींमुळे सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये आपण ते खात असतो आणि त्याच्यामुळे वजन कमी होते। उन्हाळ्यामध्ये सगळेच जण बघत असतील मार्केटमध्ये चांगले टरबूज येतात, काकडी येते, ते खाल्ल्याने सुद्धा तुमचं वजन भरपूर कंट्रोलमध्ये होत असते। हो, टरबूज, काकडी, खरबूज ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि ह्याच्यामध्ये फॅट्स हे अजिबातच नसतात, त्यामुळे आपण जर बघायला गेलो तर ह्या गोष्टी खाल्ल्याने तुमचं वजन कमी व्हायला आणखीन चांगली मदत होत असते। उन्हाळ्यामध्ये तुम्ही संध्याकाळी फिरायला जाऊ शकता, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला वजन कमी व्हायला चांगल्यापैकी मदत होते। स्वतःहून आपण नेहमी नोटीस करत असतो की आपण उन्हाळ्यामध्ये ना खूप तळलेले पदार्थ आणि अगदी गरमागरम काही खाण्याच्या मागे जास्त लोभात पडत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपण फास्ट फूडच्या बिलकुल प्रेमात पडत नसतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, आणि आपण उन्हाळ्यामध्ये चांगलं छास, दही, ताक ह्या गोष्टींच्या मागे लागतो, त्यामुळे आपलं वजन कमी व्हायला चांगल्यापैकी मदत होते। म्हणून तुम्ही पण जर का वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ह्या उन्हाळ्यामध्ये भरभरून ताक प्या, काळं मीठ घालून, नाकी साखर घालून दही खा, दह्यामध्ये तुम्ही काळं मीठ किंवा गुळ घालून खाऊ शकतायत, कैरीचं गुळ घालून केलेलं पन्ह प्या, त्याने सुद्धा तुमचं वजन कमी होते। आणि छान प्रमाणामध्ये मस्त संत्री खा, काकडी खा, लिंबू पाणी प्या, टरबूज खा आणि तुम्ही तुमच्या वेट लॉसची जी जर्नी आहे ती करा। नक्की करून बघा, 8 दिवस जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि तुमचं वजन नक्कीच लवकरात लवकर कमी होऊन जाणार। थँक्यू।